लक्षात घ्या की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मी सगळ्या महाराष्ट्रातील तरुणांना किंवा लाभार्थ्यांना मी हे सांगतोय, व्याज परतावा 9 महिने, 14 महिने, 2 वर्ष महामंडळाच्या मुळे थांबलेला नाही. हे साफ चुकीचं आहे, लक्षात घ्या. हे का थांबतो? जर तुम्ही क्लेम करत असताना जर काही चूक केली असेल, जर तुमचा क्लेम एखादा होल्ड पडला असेल किंवा चुकीच्या पद्धतीने जे तुमचं ऑनलाईन कामकाज करतायत त्यांनी चुकीच्या पद्धतीने तुमचं कामकाज केलं असेल किंवा तुम्ही क्लेम करायला दिले आणि समोरच्या माणसाने क्लेमच केलेले नाहीत ऑनलाईन सेंटरवाल्याने किंवा ऑनलाईन जो कामकाज करत असतो तो, तर अशामुळे कदाचित तुमचा व्याज परतावा थांबला असेल. हा, आता एक 4-5 महिने आपण समजू शकतो, पण 4-5-6 महिने कदाचित महामंडळामुळे थांबला असेल किंवा महामंडळाकडून विलंब झाला असेल, एक समजू शकतो आपण. पण 1-1 वर्ष, 1.5 वर्ष व्याज परतावा महामंडळाकडे नाही थांबलेला. मग हा प्रॉब्लेम आता काल कार्यक्रमावर मला बरेच लाभार्थी भेटले, पण हा काय नसतं एका दिवसाचा मला लाभार्थी भेटतात असं काही नाही. मला रोज लाभार्थी भेटतात. काल 1-2 माझ्या ऑफिसला मग लाभार्थी आलतात, त्यांची पण हीच अडचण आहे. आता मेन मुळाशी हात घालायला, लक्षात घ्या. आता ह्यात लाभार्थीची चूक काय होते बघा, परत एकदा मी सांगतोय. एक तर तुम्ही चुकीच्या माणसाकडे जाताय, चुकीच्या माणसाकडून ऑनलाईन कामकाज करताय. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे प्रचंड हजारो लोक तुम्हाला भेटतील की जिथं मिसगाईड केलं जातं, चुकीची प्रोसेस केली जाते महामंडळाच्या नावाखाली महामंडळामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन कामकाज केलं जातं. मग याचा भुर्दंड, याचं नुकसान हे लाभार्थ्यांना सोसावं लागतं.